नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यापूर्वी आपण गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणावर जवळपास 10 प्रकार बघितले होते. या लेक्चरमध्ये आपण 11व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा काय म्हटलं आहे. प्रकार नंबर 11 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. दोन संख्येचे गुणोत्तर 3:5 आहे. किती आहे? 3:5 आहे व त्या संख्यांची बेरीज 96 आहे. तर त्या दोन संख्येतील फरक किती? काय काढायचं आहे आपल्याला? फरक काढायचा आहे. आपल्याला त्यांनी काय दिले? बेरीज दिली आहे आणि काढायचं काय? फरक काढायचा आहे. मग काय करून घेता येईल पहा लक्ष द्या. गुणोत्तर दिला आहे 3:5. मग या ठिकाणी पहा 3 + 5, कारण त्यांनी बेरीज म्हटलं आहे. यांची बेरीज किती येते म्हटलं आहे त्यांनी? पहा तर 96 येते म्हटलं आहे. ठीक आहे, बेरीज झाली 96. आणि मला सांगा यांनी काय म्हटलं आहे? त्या दोन संख्येतील फरक किती माहिती नाही आपल्याला. मग मला सांगा दोन संख्येतील फरक म्हणजे काय? तर 5 आणि 3 यामधला फरक म्हणजे काय? इथे लिहून घेतोय. 5 - 3 बरोबर किती? 2. येईल लक्षात तुमच्या? मग हे 2 बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. येईल लक्षात फरक किती? हा 2 मिळत आहे आपल्याला. मग पहा लक्ष द्या. आता आपण बेरीज करून घेतो. बेरीज म्हणजे काय? या दोघांची बेरीज किती? 5 आणि 3 हे झाले 8. इथे लिहून घेतोय. 8 बरोबर किती? हे 96. तर यांनी विचारलं आपल्याला फरक किती. बेरीज लिहून टाकली आपण. 8 बरोबर 96. तर यांनी म्हटलं फरक किती. मग फरक किती? 5 मधून 3 गेले, 2 राहिले. मग या टक्केवारीच्याच खाली इथे किंवा या गुणोत्तराच्याच खाली काय लिहा? इथे 2 लिहा. 2 बरोबर क्वेश्चन मार्क. येईल लक्षात? जसं 8 बरोबर 96 तर 2 बरोबर आपल्याला फरक पाहिजे. मग 2 बरोबर किती? या ठिकाणी लिहिला मी क्वेश्चन मार्क. याचा जर तिरपा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळते. पहा 2 गुणिला काय ते 96 आणि भागाकारात काय ते 8. बस झालं आहे. येईल लक्षात? पहा 8 × 8, 8 × 8 इथे राहिला 1. 8 × 16 हा पूर्ण कटला आणि 12 × 2 किती? हा 24. तर त्या दोन संख्येतील म्हणजे त्या गुणोत्तरातला फरक किती? तर तो राहील कितीचा? किती संख्येचा? 24चा राहील. हा 24चा काय मिळते आपल्याला? फरक. चला लिहून टाका व्यवस्थित. पहा त्यांनी बेरीज म्हटलं म्हणून बेरीज व्यवस्थित ठेवा. त्यांनी फरक म्हटलं म्हणून या गुणोत्तरातला फरक काढला आपण 2. मग 2ची रेट किती काढली आपण? 24. येईल लक्षात? चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 11 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्यांची गुणोत्तर 8:3 आहे व त्या संख्यांची बेरीज 253. बेरीज मिळाली आपल्याला 253 आहे. तर त्या दोन संख्येतील फरक किती? फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करायचं. यापूर्वी आपण याच पद्धतीचं गणित सोडवलं आहे. तर पहा या दोघांची बेरीज म्हणजे किती? 8 आणि 3 या ठिकाणी लिहितोय. 8 + 3 बरोबर गुणोत्तराची बेरीज जे येईल त्यांची बेरीज किती म्हटलं आहे तिने? 253. ओके. त्यानंतर काय म्हटलं आहे पहा यामधला फरक 8 - 3. 8 म्हणजे 8 - 3 बरोबर किती? 5. मग आपल्याला या 5ची रेट आता काढायची आहे. काय काढायची? या 5ची रेट आपल्याला काढायची आहे. मग कशा पद्धतीने काढता येईल पहा. हे 8 आणि 3 हे किती झाले? 8 आणि 3 झाले 11. हे लिहिले मी 11. 11 यांची बेरीज. मग यांची बेरीज किती दिली त्यांनी? 253. किती दिले आहे? 253. मग मला सांगा फरक किती? 8 - 3 याच्यातला फरक 5. मग मला सांगा हे 5 बरोबर क्वेश्चन मार्क. हे झालं आपली गणिताची मांडणी. हे लक्षात? हे सोडवलं की उत्तर मिळते. परत एकदा सांगतो, बेरीज दिली आहे त्यांनी 253. मी बेरीज केली 253 लिहिले. त्यानंतर फरक काय? या दोन गुणोत्तरातला फरक आहे 5. 5 बरोबर किती? मग काय करता येईल पहा. 5 गुणिला ते 253 आणि भागाकारात किती? ते 11. 11ने याला भाग जाईल असं वाटते. पहा 11 × 1 = 11. 11 × 2 = 22. 22 जर गेले इथे 3 राहिले म्हणजे 33. 11 × 3 = 33. हा कटला. येईल लक्षात? आता 5 गुणिला 23 यांचा गुणाकार करून घेऊ आपण. 5 × 3 काय? 15. 1 राहिला. 5 × 2 = 10 आणि 1 = 11. येईल लक्षात? चला किती मिळते उत्तर तुम्हाला? 115. हे काय आहे? तर त्यामधला फरक आहे दोन संख्येमधला. मग इथे लिहून टाकू 115. हा काय? तर फरक. येईल लक्षात? चला लिहून टाका. हे झालं आपलं उत्तर किती? 115. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 12 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे? दोन संख्येची गुणोत्तर 6:8 आहे. त्या प्रत्येक संख्येत 6 मिळवले असता त्याची बेरीज 166 होते. तर लहान संख्या कोणती? आता आपल्याला लहान संख्या त्यांनी विचारली आहे. काय विचारली? लहान संख्या. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना? आता त्यांनी हेही म्हटलं आहे की त्या प्रत्येक संख्येत 6 मिळवले असता किती होते? 166. याचा अर्थ या 166 मध्ये 6 आणि 6 12 मिळून आहे, कारण दोन्ही संख्येत 6 मिळवले आहे त्यांनी. मग काय करता येईल पहा या ठिकाणी. तर पहा 166 वजा जे 6 मिळवले ते आपण काढून घेऊ म्हणजे आपल्याला मूळ किंमत मिळते. म्हणजे काय?
तर 6 गुणिला 2 यांनी म्हटलं आहे ना पहा प्रत्येक संख्येत 6 मिळवले असता. मग इथं संख्या किती आहे 1 आणि 1 2, 2 मध्ये 6 6 मिळवले म्हणजे 6 2 12. याचा अर्थ 166 वजा 6 2 किती 12. हे किती होते पाहू पहा लिहून घेऊ या ठिकाणी. तर 6 मधनं 2 गेले हे राहिले 4, त्यानंतर 6 मधनं 1 गेला हे राहिले 5 आणि हा 1 असाच. याचा अर्थ जर आपण हे 6 आणि 6 12 वजा केले तर ती संख्या मिळते आपल्याला काय 154. आता लहान मोठी संख्या सर्व काढता येईल आपल्याला. पहा आता ती संख्या कोणती मिळाली 166. आपल्याकडे ती संख्या नाही आहे. आता ती संख्या कोणती आहे 154 आहे. आता या 154ची आपण 1 ची रेट काढू म्हणजे काय तर त्याला गुणोत्तराने भागून टाकू. 6 अधिक 8 म्हणजेच काय 6 आणि 8 यांची बेरीज म्हणजे 154 आहे. येईल लक्षात. या दोघांची बेरीज किती आहे 154 आहे. मग काय करता येईल पहा यांची बेरीज इथेच करून घेतो मी. पहा 154 भागेला किती 8 आणि 6 हे झाले 14. 14 ने याला भाग द्यायचा आहे. पहा लक्ष द्या 14 1 14 इथे पहा 14 1 14 इथे 1 राहिला 15 मधनं 14 गेले 1 राहिला 14 1 14. याचा अर्थ राहिली किती 1ची रेट याची रेट राहिली डायरेक्ट हे काय 11. येईल लक्षात. आता याच्यावरनं आपल्याला कोणती संख्या लहान की मोठी यांनी म्हटलं लहान संख्या. मी ही लहान संख्या ही मोठी संख्या. मग लहान संख्या कशी काढता येईल तर या ठिकाणी लिहून घेतो मी पहिले लहान संख्या आणि आपण रेट किती काढली 1 याची म्हणजे 1ची रेट ती मिळाली आपल्याला 11. लहान संख्या 11 सक 66 इथे लिहून घेतोय 66. ही झाली आपली काय लहान संख्या. आणि त्याने जर म्हटलं असतं मोठी संख्या कोणती तर 8 म्हणजे 8 गुणिला 11 म्हणजे 88 राहिली असती. येईल लक्षात. आणि आता 88 आता पहा दोन्ही संख्यांची बेरीज किती आहे ते सांगून देतोय तुम्हाला. लहान संख्या मिळते आपल्याला 66 आणि मोठी संख्या मिळते आपल्याला 88. या दोघांची बेरीज किती आहे ते पाहून घेऊ आपण. पहा 8 आणि 6 हे 14, 14शी 4 राहिला 1, 8 आणि 6 14 आणि 1 15. येईल लक्षात. हे 154 बघा 154 येईल लक्षात तुमच्या. म्हणून आपलं उत्तर काय लहान संख्या काय तर 66 येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. परत एकदा समजून सांगतो आहे हे 166 काय आहे तर त्याच्यामध्ये 6 आणि 6 12 ॲड झालेले आहे. मग आपल्याला ते काढून टाकायचे आहे. मग 6 आणि 6 12 आपण याच्यातून काढून टाकल्यानंतर 154 म्हणजे या दोन संख्यांची किंवा या दोन गुणोत्तराची बेरीज आहे. म्हणून याला याच्या बेरजेने आपण याला भागलं. मग पहा 154 या दोघांची बेरीज किती 14. 14ने भागल्यानंतर समजा आपल्याला 1ची रेट किती मिळाली 11. मग यांनी लहान म्हटली का मोठी तर लहान म्हटलं. लहान म्हणजे काय 6. मग 6 गुणला त्यांनी काढलेले 11 म्हणजे 11 सक 66 ही झाली लहान संख्या. ओके चला परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 12 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय दोन संख्येचे गुणोत्तर 5 10 आहे. त्या प्रत्येक संख्येत 5 मिळविले असता त्यांची बेरीज 115 होते तर लहान संख्या कोणती. परत लहान संख्याच काढायची आहे आपल्याला. ठीक आहे. पण म्हटलं काय त्यांनी प्रत्येक संख्येत 5 मिळवले असता. ठीक आहे ना. मग काय करता येईल किती होते बेरीज त्याची 115 होते असं ते म्हणत आहे. मग या 115 मधनं आपण काय वजा करायचे आहे प्रत्येक संख्येत 5 म्हणजे या दोन संख्येत त्यांनी काय मिळवले आहेत 5 गुणिला 2 म्हणजे 10 यांची ॲड केली आहे. म्हणजेच काय आपल्याला 10 वजाबाकी करायचं आहे. आता मग काय करता येईल 115 वजा हे किती 5 दुने 10. ठीक आहे. म्हणजेच हे उत्तर किती राहिलं आपलं 105. हे 105 काय आहे तर या दोन संख्यांची बेरीज आहे. ज्याच्यामध्ये 5 5 मिळवले होते ते आपण पहिले काढून टाकले. मग आपल्याला बेरीज किती मिळाली आहे 105. येईल लक्षात. आता पहा या 105ला कशाने भागायचं आहे तर ते या गुणोत्तराने. कारण हे 105 कशाचं उत्तर आहे कशाची बेरीज आहे तर हे 5 10ची बेरीज आहे. मी या ठिकाणी लिहितोय 5 अधिक 10. येईल लक्षात तुमच्या. आता काय होईल पहा या ठिकाणी लिहून घेतोय मी 105 भागाकारात किती हे 15. येईल लक्षात. मग याला भाग जातो पूर्ण 15 1 15 15 7 105. याचा अर्थ हे उत्तर काय मिळालं आपल्याला 7. हे झाली 1ची रेट म्हणण्यापेक्षा 1ची रेट म्हणू आपण. आपल्याला यांनी म्हटलं की लहान संख्या कोणती मग या दोघांपैकी लहान कोणती तर 5. पहा दोन गुणोत्तर दिला त्याच्यापैकी लहान काय 5. मग लहान म्हटलं म्हणून या ठिकाणी लिहून घेतो मी 5 आणि गुणेला काय करतोय 7 म्हणजे हे काय झाले 7 5 किती झाले हे 35. हे झालं आपलं उत्तर. पण कोणती संख्या झाली ही 35. या ठिकाणी लिहून घेतोय पहा इथे 35 लिहिले. हे कोणती संख्या झाली तर लहान संख्या येईल लक्षात. चला लिहून टाका. आपलं उत्तर किती मिळालं 35. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार पाहू आता आपण एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 13 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. दोन संख्येचे गुणोत्तर 3/5 आहे. त्या प्रत्येक संख्येतून 9 वजा केले असता. आता 9 वजा केले असता म्हटलं आहे
9 वजा केले असता त्यांची बेरीज 174 होते, तर मोठी संख्या कोणती? आपल्याला काढायची काय? मोठी संख्या काढायची आहे. ठीक आहे. आणि याने काय म्हटलं? प्रत्येक संख्येतून 9 वजा केले असता किती येते त्यांची बेरीज? 174. मग पहा बेरीज किती आली? 174. पण ही 174 कधी आली? त्या दोन संख्येतून याने प्रत्येक काय 9 वजा केले. म्हणजे 9 वजा केले, 9 टाकून घ्यावं लागेल आता आपल्याला. याच्यापूर्वी आपण मायनस करत होतो, आता काय टाकावं लागेल. म्हणजे काय करता येईल आपल्याला? प्लस काय करता येईल या ठिकाणी? 9 गुणेला 2. कारण संख्या किती? 1 आणि 1 2. या प्रत्येकीमध्ये त्यांनी 9 वजा करून ठेवले आहे. वजा करून ठेवल्यामुळे किती झाले? 174. आता आपण टाकून देऊ. म्हणजे काय होईल पहा, हे 174 प्लस 9 दुने 18 यांची पहिले तर बेरीज करून घेऊ. म्हणजे ती संख्या मिळते, अशी संख्या की ज्यांचं गुणोत्तर काय? त्यांची बेरीज काय? 3/5 आहे. मग पहा काय करता येईल? 8 आणि 4 हे किती झाले? 12. 1 राहिला. ठीक आहे. त्यानंतर 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि हा 1 हे किती झाले? 192. 192 हे काय आहे? तर या दोन संख्येच्या गुणोत्तराची काय? बेरीज आहे. मग याला या संख्येने भागून टाकू. म्हणजेच काय? 3 अधिक 5 हे झाले 3 अधिक 5. येईल लक्षात? बाजूला लिहून घेतोय पहा परत. 192 भागेला किती? हे 8. याला भागून टाकू म्हणजे आपल्याला 1 ची रेट मिळते. 1 म्हणजेच काय? तर x म्हणू आपण. तर पहा लक्ष द्या काय करता येईल? 8 दुने 16 किती झाले? 8 दुने 16 3 राहिले आणि 8 चोक 32. 8 चोक 32 म्हणजे जेव्हा तुम्ही 192ला 8ने भागता तर उत्तर काय मिळते तुम्हाला? 24. 24 हे 1 ची रेट किंवा x ची रेट म्हणू आपण. मग या ठिकाणीच मला सांगा त्यांनी कोणती संख्या म्हटलं तर मोठी संख्या कोणती? मोठी म्हणजे काय? 3 की 5? तर 5 ही मोठी संख्या आहे. मग या ठिकाणी लिहून टाकायची 5. 5 गुणिला हे 24 हे सोडून टाकायचं. आता पहा बाजूला घेऊन किंवा खाली घेऊन सोडून टाकतोय. 5 चोक 20 2 राहिले. 5 दुने 10 10 आणि 2 12. याचा अर्थ आपलं उत्तर काय? 120 हे मोठी संख्या मिळते. कोणती संख्या? ही झाली आपली मोठी संख्या. आणि लहान संख्या म्हटलं असतं तर काय आलं असतं हे कळते मग तुम्हाला. लहान संख्या म्हणजे काय? 3 गुणिला 24. त्याचा जर गुणाकार केला असता तर लहान संख्या मिळाली असती. येईल लक्षात? याच्या पूर्वीच्या टॉपिकमध्ये या टॉपिकमध्ये काय फरक आहे? फक्त या ठिकाणी त्या ठिकाणी वजा आहे, या ठिकाणी अधिक आहे. येईल लक्षात? चला व्यवस्थित असं लिहून घ्या. परत एक याच पद्धतीचं गणित बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 13 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्येची गुणोत्तर 6/12 आहे. त्या प्रत्येक संख्येतून 8 वजा केले असता त्याची बेरीज 362 होते, तर मोठी संख्या कोणती? मोठी संख्या करायची आहे आणि त्याने संख्येतून 8 वजा केलेले आहे म्हणजे आपल्याला ते टाकावं लागेल. मग पहा त्यांची बेरीज किती आली? ही बेरीज लिहून घेतोय 362. ठीक आहे. प्लस टाकायची आहे ना आपल्याला त्या, कारण त्यांनी वजा केले आहे. म्हणजे काय करता येईल? 8 म्हणजेच काय? 8 गुणेला 2. दोन्ही संख्येमध्ये म्हटलं आहे. प्रत्येक संख्या प्रत्येक संख्या किती? 1 आणि 1 2 म्हणून याला 2 ने गुणला आहे. म्हणजे प्रत्येक संख्येत जर 8 टाकले तर दोन संख्येत किती? 16. मग या ठिकाणी पहा 362 प्लस 8 दुने किती? 16. आणि हे याच्यात टाकून देऊ आपण, ॲड करू. ठीक आहे. कारण त्यांनी काय केले? वजा केले. मग ही जी संख्या मिळते आपल्याला, ही संख्या कोणती मिळेल? या दोन संख्यांची काय? बेरीज मिळेल. मग पहा काय करता येईल? 16 आणि 362ची बेरीज करतोय. 6 आणि 2 हे झाले 8. 6 आणि 1 7 आणि हा 3 जशाच्या तसा 378. हे 378 कशाची बेरीज आहे? तर या दोन संख्यांच्या गुणोत्तराची बेरीज आहे. मग हे गुणोत्तर किती? यांची मांडणी करून घ्यायच्या छेदात. तर किती? 6 अधिक 12. 6 अधिक 12 असं लिहून घेऊ. इथे सोडून घेऊ. आता पहा हे काय होईल? 378 छेदामध्ये किती? 12 आणि 6 हे झाले 18. येईल लक्षात? चला 18चा पाडा येतो. चला लिहून पाहू, करून पाहू, प्रयत्न तर करू. 18 1 18. 18 दुने 36 बघा. 18 दुने 36. इथे 37चा 1 राहिला आणि 18 1 18 बस झाला आहे. म्हणजे किती राहिलं उत्तर तुमचं? ते 21. काय राहिलं? 21. 21 हे काय आहे? तर एकाची रेट किंवा एक्सची रेट म्हणू आपण. म्हणजे काय करता येईल आता आपल्याला? संख्या कोणती म्हटलं आहे? मोठी. मग मोठी संख्या याच्यातली कोणती आहे? 12. इथे बघा 12. म्हणजेच काय? मोठी संख्या काढण्यासाठी 12 गुणिला हे 21. हे जर सोडवलं की मोठी संख्याचं तुम्हाला उत्तर मिळते. तर पहा आता गुणाकार करून घेऊ. 12 1 12. 1 राहिला. 12 दुने 24 आणि 1 25. याचा अर्थ आपली मोठी संख्या कोणती? तर 252 ही मोठी संख्या राहील. या ठिकाणी लिहून घेतोय मी मोठी संख्या. ठीक आहे. चला लिहून टाका. या प्रश्नाचं उत्तर काय आपलं? 252. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. लक्ष द्या. प्रकार नंबर 14 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. दोन संख्यांची बेरीज 40 आहे आणि त्यातील फरक 8 असेल तर त्या दोन संख्येतील गुणोत्तर किती?
आता आपल्याला त्या दोन संख्येचं काय काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं आहे, बेरीज ज्याची 40 आहे आणि त्यातील फरक किती आहे, 8 आहे. मग याला जर एक्सच्या पद्धतीने काढलं तर ते तुम्हाला समजून व्यवस्थित सांगता येणार नाही. मग काय करतोय पहा, याला या पद्धतीने मांडणी करून घेतोय. बेरीज किती आहे, 40. ठीक आहे, याच्या छेदामध्ये परत 40 लिहून घ्या याच पद्धतीनं. एकदा बेरीज करा 8ची, कारण फरक 8 म्हटला आहे म्हणून 8 याच्यात मिळवा आणि एकदा याच्यातनं वजा करा 8. या पद्धतीनं पहा काय म्हटलं आहे, त्यांनी जी बेरीज म्हटलं आहे ते अंक घेऊन घ्यायचे आणि त्याचे फरक म्हटलं आहे एकदा प्लसमध्ये लिहायचं एकदा मायनसमध्ये लिहायचं. पहा लक्ष द्या काय होईल. हे किती 40 आणि 8 हे झाले 48. ओके, आणि 40मधून 8 गेले हे राहिले 32. हे लक्षात. आता पहा यांनी म्हटलं काय, बेरीज किती आला पाहिजे त्या दोन संख्यांची. बघा त्या दोन संख्यांची बेरीज 40 आली पाहिजे आणि त्या दोन संख्येमधलाच फरक कितीचा असला पाहिजे, 8चा असला पाहिजे. पहा तर याला परत 2ने भागतोय मी, या दोन्ही संख्येला 2ने भागतोय, पण निम्मे करतोय याचे. चला हे तर उत्तर राहणार नाही कारण यांची बेरीज 40 येते का, या दोघांची बेरीज 40 येत नाही. मग याचे निम्मे करतोय मी. पहा याच्या निम्मे जर केले तर हे राहते पहा 24. 2ने भागला याला, आता यालाही 2ने भागतो म्हणजे हे किती राहिले तर पहा 16. हे लक्षात. आता मला एक सांगा, या दोघांची बेरीज किती होते पहा बरं, लक्ष द्या काळजीपूर्वक. या दोघांची बेरीज बरोबर 40 होत आहे. 24 आणि 16 40. ओके, आणि या दोघांची वजाबाकी किती होते पहा बरं. 24मधून 16 वजा करा, बरोबर यांची वजाबाकी किती होते 8. हे लक्षात. म्हणजे आपलं उत्तर काय 24/16 आहे. पहा या दोघांची बेरीजही 40 होते आणि या दोघांची वजाबाकी किती होते 8. येईल ना लक्षात. सोडून पाहायचं, 24 वजा 16 करा, बरोबर 8 मिळते तुम्हाला. आणि यांनी तेच म्हटलं आहे 40 बेरीज आणि फरक कितीचा 8चा असला पाहिजे. परंतु यांनी शेवटी काय म्हटलं आहे पहा, तर त्या दोन संख्येचे गुणोत्तर किती. तर गुणोत्तर म्हणजे अधिक संक्षिप्त रूपात आपल्याला मांडणी करता येते याची. पण तुम्हाला जर असा प्रश्न आला तर त्या दोन संख्या कोणत्या, लक्षात, की ज्यांची बेरीज 40 आणि वजाबाकी 8 आहे. मग त्या दोन संख्याचं उत्तर काय राहील 24/16 असे राहील दोन संख्या. पण यांनी काय म्हटलं गुणोत्तर. मग गुणोत्तरासाठी काय करायचं, तर गुणोत्तरासाठी याला भागून टाकायचं. कितीने भागू याला, 2ने परत भाग जातो पहा. याचे निम्मे ठेवत आहेत मी 8 आणि याचे निम्मे ठेवत आहेत 12. परत भाग जातो, कितीने भाग देऊ, 4ने भाग जातो पहा. म्हणजेच 4 2 8 आणि 4 त्रिक 12. म्हणजे आपलं उत्तर काय, हे उत्तर किती आलं आहे 3/2. मग आपण गुणोत्तर म्हटलं म्हणून याचं उत्तर असं लिहू शकतोय आपण 3/2. येईल लक्षात तुमच्या. मी स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे तुम्हाला. इथं डायरेक्ट तुम्ही भाग देऊ शकता. इथे कितीने भाग देऊ शकता तुम्ही 8ने. 8 2 16 8 त्रिक 24 डायरेक्ट उत्तर मिळते. पण निम्मे केलं तर काही हरकत नाही ना, तुमच्या लक्षात आलं पाहिजे व्यवस्थित ते मी काय केलं तर. येईल लक्षात. आता पहा जर मी जर तुम्हाला डायरेक्ट सोडवलं असतं एक्सने तर हा जो पॉईंट आहे ना हा मी सांगू शकलो नसतो तुम्हाला. कारण या दोघांची बेरीज मला सांगायची होती तुम्हाला 40 येते आणि या दोघांची वजाबाकी किती येते 8 येते. येईल लक्षात. चला तर व्यवस्थित लिहून टाका. उत्तर काय तुमचं 3/2. परत एक गणित याच पद्धतीचं आपण पाहणार आहे. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 14 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे, दोन संख्यांची बेरीज 70 आहे आणि त्यातील फरक 10 असेल तर त्या दोन संख्येतील गुणोत्तर किती. परत गुणोत्तरच विचारला आहे. मग लिहून घेऊ पहा त्याच पद्धतीनं. 70 ही बेरीज, मग बेरीज करून घेतोय 70. याच्यामध्ये बेरीज किती टाकायची आहे तर 10 आणि एकदा काय करायचं 70 वजा 10 बस झाला. ही झाली आपली मांडणी. पहा हे सोडून घेऊ आपण. 70 आणि 10 हे झाले 80. ओके, आणि हे किती झाले 70 वजा 10 हे झाले आपले 60 बस झाला. याची निम्मे करून पाहतो. येईल लक्षात. यांची बेरीज 70 येते का आणि फरक 10 राहते का पाहून घेऊ. यांचे निम्मे किती तर पहा, यांचे निम्मे म्हणजे 2ने भाग देतो. याला जर 2ने भागला तर 40 आणि याला जर 2ने भागला तर 30. मला सांगा या दोघांची बेरीज किती 40 आणि 30 70 बरोबर बेरीज झाली 70. आणि मला सांगा फरक कितीचा 10चा. 40 वजा 30 बरोबर 10 राहते. येईल लक्षात. पण यांनी म्हटलं संक्षिप्त रूप सांगा. संक्षिप्त रूप म्हणजेच काय तर गुणोत्तर सांगा. मग गुणोत्तर किती तर पहा डायरेक्ट याला काढतोय 0 कटला. मग मला सांगा गुणोत्तर याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही. म्हणजेच काय तर 4/3 हे झालं आपलं उत्तर. इथे लिहून टाकतोय मी 4/3. मग इथे या पद्धतीने लिहिण्यापेक्षा इथे लिहू आपण काय 4/3. ओके, हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. या ठिकाणी लक्ष द्या. बरोबर बेरीज त्यांची 70 होते आणि वजाबाकी सुद्धा 10 राहते. ओके, चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 15 प्रश्न क्रमांक याच्यामधला हा पहिला. काय म्हटलं आहे पहा, सोनू व साक्षी यांच्या पगाराचे गुणोत्तर 4/6 आहे. सोनूचा पगार
6000 असेल तर साक्षीचा पगार किती? दोघांच्या पगाराचे गुणोत्तर दिला आहे, त्याच्यापैकी एकाचा पगार दिला आहे, दुसऱ्याचा आपल्याला काढायचा आहे. तर पहा, दोन मुली काय, सोनू आणि साक्षी, इथे लिहून घेतो आहेत. एक सोनू आहे आणि दुसरी आहे ती साक्षी. ठीक आहे. आता मला एक सांगा, यांच्या पगाराचे गुणोत्तर दिले आहे त्यांनी 4 6, सोनूचे 4 आणि साक्षीचे 6. ओके. सोनूचा पगार 6000, मग सोनूच्याच खाली म्हणजे 4च्याच खाली काय लिहायचे तुम्ही, 6000. ठीक आहे. आता आपल्याला याचं गुणोत्तर काढायचं आहे किंवा याची रेट काढायची आहे. मग रेट कशी काढता येईल, याचा तिरपा गुणाकार करू. म्हणजेच काय, साक्षीचा आपल्याला पगार काढायचा, असा तिरपा गुणाकार करायचा. 6000 गुणेला 6 हे झाले 6000 गुणेला काय ते 6 आणि छेदामध्ये काय तर हे 4. बस झालं आहे. 4ने याला भाग जातोय. पहा, 4 1 4, 4 1 4, इथले 2 राहिले आणि 4 5 हे 20, म्हणजे हा कटला. काय राहिला, 4ने जर 60ला भाग दिलं तर 15, म्हणजे 15 चौक 60. आता पहा, 15 सक किती झाले, हे 90. पहा, 15 गुणेला 6, 15 सक 90. शून्य किती बाकी राहिले, 1 2 1 2. म्हणजे हे जे उत्तर मिळालं हे काय आहे, तर हा पगार आहे कोणाचा, साक्षीचा. तर साक्षीचा पगार किती, तर 9000 हा पगार राहील. 9000 हा पगार राहील कोणाचा, साक्षीचा. ओके. आपल्याला साक्षीचाच विचारला, ज्याच्या खाली लिहिलं आहे ते व्यवस्थित द्यायचं, कारण त्यांनी पगार कोणाचा दिला आहे, सोनूचा. 4 बरोबर 6000, आपल्याला साक्षीचा काढला. 6 बरोबर किती हजार, तर 9000. ओके. चला लिहून टाका. त्यानंतरचं परत एक गणित पाहू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 15, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटल्यात, राजू व विजू यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:9 आहे. पगाराचं गुणोत्तर 3:9 आहे. राजूचा पगार 8500 असेल तर विजूचा पगार किती? राजूचा आपल्याला पगार दिला आहे. कोण, 2 व्यक्ती या ठिकाणी, एक राजू आहे आणि दुसरा आहे तो कोण, विजू. ओके. आता यांचा गुणोत्तर किती दिला आहे, 3:9. राजू 3 आणि विजू हा 9. ओके. पगार राजूचा दिला, राजूचा पगार 8500, राजूच्याच खाली लिहा 8500. ओके. तर आपल्याला काय, कोणाचा पगार काढायचा आहे, विजूचा पगार आपल्याला काढायचा आहे. बस झाला आहे. तिरपा गुणाकार करून घेऊ. 8500 गुणेला 9, भागाकारात काय 3. बस झाला आहे. हे बघा, 8500 गुणेला काय 9 आणि भागाकारात काय तर 3. बस झाला आहे. 3ने 9ला भाग जातो. 3 1 3, 3 त्रिक 9. बस, या दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं हे उत्तर राहील. काय, 3 0 0, 3 0 0, 3 5 15, 1 राहिला, 3 8 24 आणि 1 25. याचा अर्थ हा पगार कोणाचा मिळाला आपल्याला, हा पगार मिळाला तो विजूचा. विजूचा पगार येईल लक्षात. चला, तर विजूला किती हजार रुपये, 25500 रुपये पगार आहे. येईल लक्षात. चला, त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 16, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे, प्रवीण व पवन यांच्या पगाराचे गुणोत्तर 8:5 आहे. त्यांचा एकत्रित पगार काय म्हटलं आहे, पहा, महत्त्वाचं आहे. काय तर एकत्रित पगार किती आहे, 33800 आहे. तर प्रवीणचा पगार किती, प्रवीणचा पगार आपल्याला त्यांनी विचारला आहे. मग काय करता येईल, पहा, त्यांनी म्हटलं एकत्रित पगार. मग एकत्रित पगार म्हणजेच काय, गुणोत्तराचे काय करून घ्यावं लागेल आपल्याला, एकत्रीकरण म्हणजेच बेरीज करून घेऊ आपण. तर पहा, हे 8 अधिक 5 जे होईल ते म्हणजेच काय तर 33800. काय, हे 33800 येईल लक्षात. म्हणजेच काय, 8 आणि 5 किती, 13, 13 बरोबर 33500. तर मग काय, मग त्यांनी विचारलं आपल्याला प्रवीणचा पगार किती. प्रवीण म्हणजे पहिला आहे, पहिला म्हणजे 8. मग 8 बरोबर किती काढायचं आहे. तर पहा, आता परत एकदा लिहून घेतो. 8 आणि 5 हे किती झाले, 13. म्हणजे 13 बरोबर हे झाले 33800 दोघांचा एकत्रित पगार. मग आपल्याला प्रवीण म्हणजे कोण, तर 8. म्हणजे 8 बरोबर क्वेश्चन मार्क. प्रवीणचा पगार किती. पवनचा पगार विचारला असतं तर 5 बरोबर किती असं लिहिलं असतं. ठीक आहे ना. तर पहा, आता यांचा तिरपा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळते. काय, 8 गुणेला 33800, 33800 आणि भागाकारात किती, ते किती राहील, ते 13. चला, 13ने भाग जाईल का, देऊन पाहू, जाईलच. पहा, लक्ष द्या. 13 1 13, 13 दुने किती 26, बाजूला घेऊन सोडून सांगतोय. पहा तुम्हाला या ठिकाणी 33800 भागाकारात किती, हे 13. इथे जर सोडवलं तर लक्षात येईल तुमच्या व्यवस्थित. पहा, 13 दुने किती, तर 26. ओके. किती राहिले या ठिकाणी, पहा, 33 मधून 26 गेले, राहते किती, 13 मधून 6 गेले, हे राहिले आपले 7. इथे 1 घेतोय म्हणजे किती राहिले, 0. याचा अर्थ हे 7 राहिले. आता हे घेतोय मी 8. 13 1 13 म्हणजे 13 सक किती, 78. पूर्ण भाग गेला 78. इथे राहिले 0. मग हे जे 2 शून्य इथे देऊन द्या.
याचा अर्थ 2600 मिळते. काय मिळते तुम्हाला? हा जर 13 आणि या पूर्ण याला जर भाग दिला तर उत्तर काय मिळते आपलं? हे काढून टाकू आता. किती राहिले? 2600. हे काढून टाकतोय पहा, लक्ष द्या. 2600 याचं उत्तर काय मिळते तुम्हाला इथे? याने जर याला भागलं तर हे राहिले 2000 किती? 600. येईल लक्षात? आता पहा 2600 गुणिले 8 करावं लागेल. येईल लक्षात? तर पहा आता हे करून घेऊ आपण. इथेच करून घेतोय मी. पहा 0 किंवा 800 इथे लिहून घेतोय 00. त्यानंतर 8 सकम 48, 4 राहिले. 8 दुने 16, 16 आणि 4 20. येईल लक्षात? म्हणजे हा पगार कोणाचा मिळते? 20,800. पहा 20,800 कोणाचा पगार आहे? तर तो पगार आहे प्रवीणचा. कारण आपण 8 बरोबर कोण आहे? तर प्रवीण आहे. मग इथे लिहून टाका 20,800 कोणाचा पगार आहे? तर प्रवीणचा पगार आहे. चला व्यवस्थित लिहून टाका. फक्त हा भागाकार व्यवस्थित करा. मी बाजूला घेऊन व्यवस्थित तुम्हाला सांगितलं पण आहे. ठीक आहे. चला तर हे लिहून टाका. त्यानंतरचा परत एक गणित याच पद्धतीचं पाहू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 16 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे? पल्लवी व रुपाली यांच्या पगाराची गुणोत्तर 4:7 आहे. किती आहे? 4:7. त्यांचा एकत्रित पगार, परत एकत्रितच म्हटलं आहे, एकत्रित पगार 24,200 आहे. तर रुपालीचा पगार किती? आता पगार रुपालीचा काढायचा आहे. एकत्रित पगार यांनी दिला आहे. गुणोत्तर एकत्रितरित्या लिहून घेऊ. 4 + 7 बरोबर. याच्यासमोर मांडणी करू. एकत्रित पगार किती दोघांचा? 24,200. याच्या समोर लिहितोय मी 24,200. ओके. तर आपल्याला काढायचं काय? रुपाली. रुपाली म्हणजे कुठली? हे दुसरी. म्हणजेच काय? तर 7. 7 बरोबर किती? हे सोडवायचं आपल्याला. पहा तर हे लिहून घेतोय मी. पहा 7 आणि 4 11. मग हे 11 बरोबर किती? तर हे लिहितो मी 24,200. मग आपल्याला किती बरोबर काढायचं आहे? 7. कारण 7 म्हणजे रुपाली आहे आणि 4 म्हणजे काय? तर पल्लवी आहे. मग रुपाली बरोबर किती? हे लक्षात काय करता येईल? पहा 7 गुणिला काय करता येईल आपल्याला? तिरपा गुणाकार करत आहे. लक्षात आहे ना? 7 गुणिला काय? तर 24,200 आणि भागाकारात काय? ते 11. बस झालं. हे सोडवलं की आपल्याला रेट मिळते. कशाची? रुपालीच्या पगाराची. तर पहा लक्ष द्या. 11 × 11 इथेच भाग देतो. 11 × 11 पहा. 11 दुने 22. याच्यातले 2 राहिले. 24मधून 22 गेले, 2 राहिले. 2 वर 2 म्हणजे 22 परत. 11 दुने 22 हा कटला. येईल लक्षात? म्हणजे या ठिकाणी किती राहिले पहा? हे किती राहिले? 2200 आणि गुणिला 7 यांचा गुणाकार करून घेऊ आता आपण. पहा 700 हे 2 शून्य असेच. त्यानंतर 7 दुने 14 1 राहिला. 7 दुने 14 आणि 1 15. येईल लक्षात? म्हणजे हे उत्तर काय? तर 15,400. हा कोणाचा पगार राहील? हा राहील रुपालीचा पगार. इथे लिहून घेतोय रुपालीचा पगार. येईल लक्षात तुमच्या? चला त्यानंतरचं पाहू आता. व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचं पाहू प्रकार आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 17 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. अनिल व सुनील यांच्या पगाराचे गुणोत्तर 4:5 आहे. किती आहे? 4:5 आहे. त्यांच्या पगारातील फरक 4,300 असेल तर दोघांचा एकत्रित पगार किती? यांनी पहा या ठिकाणी म्हटलं आपला फरकही दिला आहे आणि एकत्रित पगार हे विचारला आहे. म्हणजे काय करता येईल पहा. आता पहा फरक किती आहे? तर गुणोत्तरातला फरक दिसत आहे तुम्हाला. पहा फरक म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 + 5 म्हणजेच किती येईल या ठिकाणी? 1. तर हे हा जो फरक आहे हा फरक किती आहे? 4,000 किती आहे? तर 300चा आहे. आणि त्यांनी एकत्रितरित्या म्हटलं. एकत्रितरित्या म्हणजे काय? दोघांचं. एकत्रितरित्या म्हणजे काय? तर पहा 4 + 5 बरोबर किती? म्हणजे हे किती झाले? 9 बरोबर किती? येईल लक्षात? 9 बरोबर किती? हे असं विचारलं आपल्याला. मग पाहू आता आपण. तर या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येईल. पहा लक्ष द्या. यांनी पहिले तर फरकाची रेट दिली आहे. मग फरक किती? पहा या दोघांमधला फरक काढून घेऊ. किती निघते फरक आपला? 5 मधून 4 गेले 1. 1 बरोबर फरक कितीचा आहे? हा फरक आहे 4,300चा. ओके. आणि यांनी काय म्हटलं? एकत्रित पगार. मग एकत्रित पगार हा किती? इथं क्वेश्चन मार्क आहे. 5 आणि 4 9. मग 9 बरोबर किती? आपण काढून घेऊ. 9 बरोबर किती? इथे क्वेश्चन मार्क दिलाय, इथे क्वेश्चन मार्कच दिलाय मी. येईल लक्षात? बस हे सोडवायचं आहे आपल्याला. आणि त्याने जर एखाद्याची रेट विचारली असती पहिला कोण? तर अनिल. अनिल बरोबर 4 लिहिले असते. त्याने म्हटलं सुनील. सुनील बरोबर किती? तर 5 लिहिले असते आपण. पण त्याने एकत्रित म्हटलं आहे ना. मग 4 आणि 5 दोन्ही लिहून टाका. म्हणजे 4 आणि 5 हे किती लिहिले मी या ठिकाणी? हे 9 लिहिले आहे. ओके. चला तर काय होईल? यांचा तिरपा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळते. मग पहा 9 गुणिला किती? हे 4,300 आणि छेदामध्ये काय येईल? हा 1. 1ने काही भाग द्यायची गरज नाही. मग यांचा दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. पहा 900 हे 2 शून्य असे लिहून घेत आहे. 9 त्रिक 27 2 राहिले. 9 चोक 36
37 38. या ठिकाणी आपलं उत्तर काय मिळते, दोघांचाही एकत्रित पगार जर केला तर तो पगार मिळतो 38,700. हा झाला एकत्रित पगार. काय लिहू या ठिकाणी आपण, एकत्रित पगार. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. चला त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 17 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. सौरभ व सचिन यांच्या पगाराची गुणोत्तर 4:6 आहे. त्यांच्या पगारातील फरक किती दिला, फरक 4,320 असेल तर दोघांचा एकत्रित पगार किती. एकत्रित पगार विचारलाय. मला सांगा फरक म्हटलाय त्यांनी. फरक म्हणजे काय, गुणोत्तरातला फरक पहा. 4 - 6 बरोबर त्यांनी फरक किती दिला आहे, 4,320. इथे लिहून घेतो 4,320. हे नंतर सोडून घ्यायचं. त्यानंतर दुसरं काय दिलं त्यांनी, दोघांचा एकत्रित पगार किती. एकत्रित म्हणजे काय, 4 + 6 बरोबर हे क्वेश्चन मार्क. येईल लक्षात. म्हणजे 4 + 6 10 बरोबर किती असं आहे. 10 बरोबर किती, मग हे सोडून घेऊ आपण. पहा, दोघांमधला फरकची रेट दिली आपल्याला. किती आहे दोघांमधला फरक, 6 - 4 किंवा 4 - 6 घराबरोबर 2 मिळते. तर 2 बरोबर किती, हे 4,320. ओके. फरक म्हणजे काय, 4,320. तर यांनी म्हटलं एकत्रित पगार किती. मग एकत्रित किती, 6 आणि 4 किती, हे 10. मग हे 10 बरोबर किती. बस झालाय. हे सोडवलं, याचा तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते. तर पहा, 10 गुणिला ते 4,320 आणि भागाकारात किती, 2. या दोन्ही इथेच भाग देतो डायरेक्ट. पहा, बे 1 बे, बे 5 10. 5ने याला गुणून टाकू म्हणजे उत्तर तयार मिळते आपल्याला. 5 0 0, 5 दुने 10, 1 राहिला. 5 त्रिक 15 आणि 1 16, 16 6 राहिला 1. 5 चोक 20, 20 आणि 1 21. हे लक्षात. म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला, 21,600. दोघांचा एकत्रित जर तुम्ही पगार पाहतो म्हटलं तर तो पगार किती मिळते तुम्हाला, 21,600 एकत्रित पगार. एकत्रित पगार. ओके. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण नवीन एक. पहा, लक्ष द्या काय म्हटलं आहेत. प्रकार नंबर 18 प्रश्न क्रमांक यामध्ये पहिला. दोन संख्येचे गुणोत्तर 4:2 आहे तर प्रत्येक संख्येत 3 मिळविले तर नवीन गुणोत्तर 5:3 होते तर मोठी संख्या कोणती. काय विचारलं आपल्याला, मोठी संख्या विचारली आहे. ठीक आहे. गुणोत्तरही दिलं आहे. प्रत्येक संख्येत काय म्हटलं आहे, 3 मिळविले असतात. मग मांडणी करून घेतोय. पहा, आपण गुणोत्तराला लक्षात घ्या की x लावू शकतो. येईल लक्षात. मग पहा मांडणी कशी होईल. हा 4x आणि छेदामध्ये लिहितोय मी 2x. येईल लक्षात. आता हे 4x आणि 2x याच्यामध्ये प्रत्येक संख्येमध्ये 3 मिळवले असता म्हटलं त्यांनी. 3 याच्यात 3 मिळवा आणि यामध्ये 3 मिळवले मी. तर काय होते म्हटलं आहे, तर नवीन गुणोत्तर 5:3 होते. याचे नवीन जे गुणोत्तर ते झालं आहे 5:3. ही झाली गणिताची मांडणी. तर मोठी संख्या कोणती. मोठी संख्या काढण्यासाठी, ही जी मोठी संख्या आहे ही काढण्यासाठी एकशी रेट पाहिजे ना आपल्याला. मग एकशी रेट काढून घेऊ. त्यासाठी काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला असा तिरपा गुणाकार करावा लागतो. ठीक आहे. याचा गुणाकार पूर्ण याच्याशी आणि याचा गुणाकार 500. येईल लक्षात. 5 तिरपा गुणाकार व्यवस्थित असं सांगतोय समजून तुम्हाला. 3 गुणिला 4, 3 चोक 12. 12 तर लिहिले पण x असा लिहून टाका कारण त्याला x लागलेला आहे. अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह द्या. 3 त्रिक 9. ओके. हे झाला याच्यासोबतचा गुणाकार. बरोबरचं चिन्ह असं द्या. आता 5चा गुणाकार याच्याशी करू. पहा, 5 दुने 10, 10 आणि x म्हणजेच काय 10x असं लिहू आपण. प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लसचं चिन्ह द्या. त्यानंतर 5 त्रिक 15. येईल लक्षात. याचा गुणाकार याच्याशी करून इकडे लिहिला, याचा गुणाकार याच्याशी करून इकडे लिहिला. आता पाहू आता काय होते. तर पहा, लक्ष द्या काय करता येईल यामध्ये आपल्याला की 12x इकडे जास्त आहे, 10x इकडे कमी आहे. म्हणून काय करायचं, 12x मधून 10x इकडे आणायचे. असे 10x इकडे आणायचे. म्हणजे 12x मधून 10x जर वजा केले तर राहते 2x. मग या ठिकाणी लिहिले मी काय तर 2x. ओके. जिकडे जास्त आहेत तिकडेच x ठेवा. नाही तुम्ही म्हणाल की 12 मधून 10 काढून इकडे 2x ठेवतो, असं चालत नाही. ठीक आहे ना. आता पहा, प्लसमध्ये आहे, हा इकडे मायनसमध्ये चालला जाईल. म्हणजेच काय 15 - 9 म्हणजे किती राहिले इथे 6. म्हणजे या एक्सची रेट काय 2x बरोबर 6. मग एक्सची रेट काढू शकतो आपण. x बरोबर काय हा 6 असाच. इथे गुणाकारात 2 आहे, इथे भागाकारात जाईल. बस झालाय. मग x बरोबर किती, बे 1 बे, बे त्रिक 6. एक्सची रेट मिळाली तुम्हाला हे 3. येईल लक्षात. एक्सची रेट किती मिळाली 3. आपल्याला संख्या कोणती काढायची आहे, मोठी संख्या काढायची आहे. इथे लिहून घेतो. पहा इथे लिहितोय मोठी संख्या काढायची आहे. मोठी संख्या बरोबर कशी काढाल, याच्यातली मोठी संख्या कोणती 4. मग 4 गुणिला 3. बस झालाय. 4 गुणिला 3, 3 चोक 12 हे उत्तर झालं. मोठी संख्या असं लिहून टाकायचं या ठिकाणी. गुणिला हा x असा लिहून टाकायचा. बस झालाय. तुम्हाला सांगा उत्तर काय, मोठी संख्या बरोबर 4 त्रिक 12. हे असं तुमचं उत्तर मिळते आपल्याला काय 4 त्रिक 12. ओके.
चला ही झाली मोठी संख्या. तुम्हाला जर लहान संख्या म्हटलं असतं तर काय झालं असतं, हे 2 गुणिला 3 बेत्रिक 6 झाले असते. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा परत एक गणित पाहू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 18 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्येची गुणोत्तर 2:3 आहे. तर प्रत्येक संख्येत 6 मिळवले तर नवीन गुणोत्तर 8:10 होते. तर मोठी संख्या कोणती. मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. तर पहा गुणोत्तर किती आहे 2:3. मग या ठिकाणी लिहून घेतो आहेत पहा आम्ही 2x आणि छेदामध्ये 3x. या प्रत्येक संख्येमध्ये मिळवायचे आहे. मिळवायचे म्हणजे काय प्लस. किती मिळवायचे आहे प्रत्येकमध्ये 6 मिळवायचे आहे. मग इथे 6 आणि या ठिकाणी 6. तर नवीन गुणोत्तर म्हटलं आहे त्यांनी किती 8:10. हे 8 आणि इथे लिहितोय मी 10. ही झाली गणिताची मांडणी. परत त्याच पद्धतीने तिरपा गुणाकार 10चा गुणाकार याच्याशी 8चा गुणाकार याच्याशी. आता पहा 10 गुणिला 2 म्हणजे 10 दुणे 20x अधिक 10 सक 60 बरोबर. त्यानंतर 8 त्रिक 24x अधिकचं चिन्ह अधिकचं चिन्ह द्या 8 सकम 48. येईल लक्षात. याचा गुणाकार याच्याशी करून इकडे लिहिला, याचा गुणाकार याच्याशी करून तिकडे लिहिला. आता काय होईल पहा एक्स कुठे जास्त आहे लक्ष द्या. एक्स या ठिकाणी जास्त आहे की या ठिकाणी जास्त आहे. मग इकडला एक्स तिकडे न्या. पहा 24x मधून 20x गेले किती राहिले 4x इकडे लिहिला मी. ओके. आता हा पहा 48 इकडे आल्यावर मायनस करा म्हणजेच काय 60 मधून 48 गेले राहिले किती तुमचे फक्त 12. या ठिकाणी लिहिले मी 12. येईल लक्षात. आता काय एक्सची रेट काढता येईल बरोबर एक्स असाच ठेवून द्या. इकडे 12 ही असाच छेदामध्ये काय येईल हा 4. येईल लक्षात. म्हणजेच काय 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजे 3 बरोबर या एक्सची आपल्याला रेट मिळाली. ओके. आता आपल्याला संख्या कोणती म्हटली मोठी. मग त्याच पद्धतीने तिकडे काढून घेऊ. मोठी संख्या कशी काढायची पहा. ही मोठी संख्या एक्सची रेट मिळाली म्हणजे हे उत्तर नाही आहे आपला. मोठी किंवा लहान संख्या विचारतात ते. मग याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे ही 3. येईल लक्षात. मग या ठिकाणी लिहितोय मी 3 गुणिला किती तर हा 3 म्हणजेच काय आपलं उत्तर काय 9. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. मोठी संख्या कोणती त्यातली तर 9 राहील. आणि लहान संख्या म्हटलं असतं तर 3 गुणिला 2 3 दुणे 6 राहिलं असतं. येईल लक्षात. चला लिहून टाका ते. त्यानंतरचा आता प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 19 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं दोन संख्येचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यापैकी पहिल्या संख्येत 4 मिळविले व दुसऱ्या संख्येतून 4 कमी केले तर गुणोत्तर 4:5 मिळते. तर पहिली संख्या कोणती. आता मला एक सांगा तुम्ही. याच्या पूर्वीच्या गणितात काय होतं दोन्ही ठिकाणी दोन्ही एक्समध्ये आपण मिळवत होतो. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी मिळवायचे नाही. पहिल्यामध्ये पहा 4 मिळवले नंतर 4 कमी केले म्हटलं आहे त्यांनी. मग पहा गुणोत्तर किती दिला आहे त्यांनी 2x छेद लिहून घेतो आहे मी 3x. ओके 2:3. आता किती पहिल्या संख्येमध्ये किती मिळवायचे आहे त्यांना 4 मिळवले आणि दुसऱ्या संख्येतून किती वजा करायचे आहे 4 कमी करायचे आहे. तर ते गुणोत्तर किती 4:5 मिळते असं या गणिताची मांडणी आहे. येईल लक्षात. तर पहा या पद्धतीने मांडणी केली. आता हे सोडवायचं आहे तुम्हाला. फक्त या पूर्वीच्या गणितात आणि या गणितात एवढाच फरक येते काय आलाय मायनस आला आहे. पहा लक्ष द्या. आता काय होईल गुणाकार त्याच पद्धतीने तिरपा गुणाकार 5चा गुणाकार याच्याशी 4चा गुणाकार याच्याशी 5 दुणे 10x अधिक 5 चौक 20 हा बरोबर असाच 4 त्रिक 12x वजा 4 चौक 16. ओके. चला काय होईल पहा. आता मला एक सांगा तुम्ही 12x मधून 10x काढावं लागेल कारण इकडे 12 म्हणजे जास्त x आहे. म्हणजेच काय 12x मधून 10x केले इथे 2x राहिले. येईल लक्षात. आता हा मायनसमध्ये इकडे गेल्यावर काय होतो प्लस. याचा अर्थ काय 20 आणि 16 हे किती झाले 36. लक्ष द्या. हा मायनसमध्ये प्लस आहे इकडे आल्यावर काय होऊन जाते मायनसमध्ये जर असेल तर प्लसमध्ये येतो. मग 20 आणि 16 हे किती झाले 36. या ठिकाणी लिहिले मी 36. ओके. आता पहा एक्सची रेट काढतोय बरोबर एक्स. हा मला सांगा 36/2. 2ने भागा याला 2ने जर याला भागला तर हे राहिले 18 बरोबर x. येईल लक्षात. आता मला सांगा 18 बरोबर x. तर यांनी कोणती संख्या विचारली आपल्याला लहान की मोठी. तर पहिली संख्या कोणती आपल्याला पहिली संख्या म्हटलंय. पहिली संख्या म्हणजे ही आलं लक्षात. दुसरी संख्या म्हटलं असतं तर ही राहिली असती. मग पहिली संख्या कोणती. पहिली संख्या काढण्यासाठी काय करू तर बरोबर पहिली संख्या म्हणजे 2 आणि एक्सची रेट काढली तुम्ही 18. मग या ठिकाणी 2 गुणिला 18 म्हणजेच उत्तर काय 18 दुनी हे 36. ही झाली आपली पहिली संख्या आणि आपल्या गणिताचं उत्तर. येईल लक्षात तुमच्या. त्याच पद्धतीने गणित सोडवलं आहे. फक्त या ठिकाणी लक्षात घ्या मायनस घ्यायचं आहे कारण त्यांनी कमी म्हटलं आहे. कमी केले तर ठीक आहे ना. मग चला उत्तर किती मिळालं तुमचं ते 36. व्यवस्थित लिहून टाका. परत एक गणित पाहू याच पद्धतीचं. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 19 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा
दोन संख्येचे गुणोत्तर 3:5 आहे. त्यापैकी पहिल्या संख्येत 9 मिळविले व दुसऱ्या संख्येतून 9 कमी गेले तर गुणोत्तर 4:6 मिळते. तर दुसरी संख्या कोणती? आता या ठिकाणी आपल्याला दुसरी संख्या विचारली आहे त्यांनी. मग पहा, मांडणी करून घेऊ त्याच पद्धतीनं. गुणोत्तर किती? 3:5. मग या ठिकाणी लिहितो 3x छेदामध्ये काय तर 5x. मग पहिल्या संख्येत 9 मिळवा म्हणजे प्लस केले आणि दुसऱ्या संख्येतून काय 9 कमी करायचे वजा 9. बस झाला आहे. बरोबर गुणोत्तर किती दिला आहे त्यांनी? 4:6. हे लिहून घेतो मी 4:6. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. ओके. आता गुणाकार तिरपा त्याच पद्धतीने याचा गुणाकार याच्याशी, याचा गुणाकार याच्याशी करू. 6 त्रिक 18. 18 काय? x लागलेला मग x द्या. प्लसचं चिन्ह जशा तसं. 6 9 54. ओके बरोबर. 4 5 20x वजा 4 9 36. लक्ष द्या, इथे प्लस आहे म्हणून प्लस घेतला, इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस घेतला. येईल लक्षात. आता पहा x कुठे जास्त आहे? त्या साईडला जास्त आहे. इथे 18 आहे, तिकडे 20 आहे. मग इकडे किती राहिलं? 20 मधून 18 गेले, 2x राहिले, असे ठेवून द्या. आता पहा, हा प्लसमध्ये आहे 36, सॉरी मायनसमध्ये आहे 36, इकडे आल्यावर काय होईल? प्लसमध्ये येईल. मग मला सांगा 54 आणि 36 किती? तर पहा, हे 6 आणि हे 4 10 10 0 राहिला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9. येईल लक्षात. जर तुम्ही 54 आणि 36ची बेरीज केली, कारण हा मायनसमध्ये इकडे आल्यावर प्लस, मग 54 आणि 36 किती झाले? 90. येईल लक्षात. आता पहा, एक्सची रेट इझी निघून जाते. हा एक्स बरोबर किती? या 90ला कितीने भागायचं आहे तुम्हाला? 2ने. भागाकारात का बरं केलं? कारण इथे गुणाकारात आहे म्हणून भागाकारात गेला. 2ने जर 90ला भागलं तर 90च्या निम्मी किती? 45. म्हणजे आपल्या एक्सची रेट मिळते किती? तर 45. हे एक्सची रेट आहे, उत्तर नाही आहे आपलं. यांनी काय म्हटलं आहे पहा, तर दुसरी संख्या कोणती? मग दुसरी संख्या कोणती याच्यात? 5. मग या ठिकाणी लिहून घेतोय पहा, दुसरी संख्या बरोबर 5 गुणिला काय? या ठिकाणी 45. बस झाला. हे जर सोडवलं की आपल्याला दुसरी संख्या मिळते. पहा, 5 5 25 किती राहिले? 2. 5 चौक 20, 20 आणि 2 22. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. दुसरी संख्या कोणती? तर 225 ही आपली दुसरी संख्या असेल. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 20, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. अ ब क यांच्या पगाराचे गुणोत्तर 2:4:6 आहे व त्यांचा पगार अनुक्रमे 20 40 60% वाढ करण्यात आला. तर त्यांच्या नवीन पगाराचे गुणोत्तर किती? आता नवीन पगाराचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. मग कशा पद्धतीने काढून घेऊ पहा. तर पहिले काय गुणोत्तर लिहून घेतोय पहा. गुणोत्तर आहे 2, त्यानंतर 4 आणि नंतर 6. मग मला सांगा, समजा यांची टक्केवारी अनुक्रमे कितीने वाढत आहे? 20 40 60%ने वाढत आहे. याचे 20% जर काढले तर पॉईंटमध्ये निघल, याचे 40% काढले तरी पॉईंटमध्ये निघल. लक्षात आलं तुमच्या. मग पॉईंटमध्ये आपण गुणोत्तर सांगतो का? पॉईंटमध्ये आपण गुणोत्तर सांगत नाही. म्हणून या प्रत्येक गुणोत्तराला मी 10ने पहिलेच गुणून घेतो. रेट चेंज होत नाही. मी एकाला गुणत नाही, तिघांनाही गुणत आहे. येत आहे लक्षात. मग काय होईल पहा, याला जर 10ने गुणलं तर काय होईल? 20, याला 10ने गुणलं 40 आणि याला 10ने गुणलं तर काय होईल? 60. येईल लक्षात. आता काय करता येईल पहा, 20% 40% 60%नी वाढ म्हणजे काय? तर पहा 20 याचे पहा 20 वर 20% वाढवतो म्हणजे 120 झाले हे. ठीक आहे, गुणोत्तराचं चिन्ह देतो आहे. आता 40 वर किती? 40% वाढवायचे आपल्याला म्हणजे किती? 140 झाले हे. आणि 60 वर किती वाढवायचे आपल्याला? 60% वाढवायचे आपल्याला म्हणजेच काय करता येईल? हा 160. आता याच्यामध्ये जर 20च्या ठिकाणी 120 लिहित आहे म्हणजे आपले डायरेक्ट काय मिळते? 20% ॲड होऊनच उत्तर मिळते. हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. चला तर काय होईल पहा. आता यांचं आपल्याला पहिले तर रेट किती होते ते पाहून घेऊ. म्हणजे पगार किती वाढला ते पाहू, नंतर गुणोत्तर काढू. किती पगार वाढला ते पाहून घेऊ. सुरुवातीला पहा, लक्ष द्या. 0 0 0 0 कटत आहे. 12 2 24. हा राहिला पहिले काय तर 24. नंतर गुणोत्तराचं चिन्ह. ठीक आहे, पहा 0 0 0 0 14 चौक 56. ठीक आहे, त्यानंतर 0 0 0 0 16 किती करून पाहू. 6 6 36 3 राहिले. 6 1 6 6 आणि 3 9 16 96 आले असते. आता समजा तुम्ही जर हे 0 नसते वाढवले ना तर उत्तर काय आलं असतं? 2.4 5.6 आणि 9.6 असं आलं असतं. मग मला सांगा, पॉईंटमध्ये गुणोत्तर कधी सांगतो का आपण? कधीच नाही. आता हे वाढलेला आपला पगार आहे गुणोत्तरामध्ये. गुणोत्तरामध्ये यांनी काय म्हटलं आहे? तर त्याचा नवीन पगाराचे गुणोत्तर किती? मग गुणोत्तर हे सांगता येणार नाही, संक्षिप्त रूप सांगावं लागेल आपल्याला. मग कोणत्या संख्येने भाग जाते पहा. याला 8ने भाग जातो पूर्ण. पहा, लक्ष द्या. 8 त्रिक 24. ओके, त्यानंतर हे किती? 8 7 56. हे बघा 8 7 56. त्यानंतर इथे पहा 8 1 8, याच्यातला 1 राहिला, 8 2 16. हे झालं आपलं नवीन गुणोत्तर.
येईल लक्षात. आता याला कितीने भागला आपण प्रत्येकी इथे लिहून घेतोय 8ने भागून. 8ने भागून, नाही तर डायरेक्ट कसं आला असा विचार कराल तुम्ही. या प्रत्येकाला कितीने भागला आपण, या प्रत्येकाला 8ने भागलं, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आलं, तर गुणोत्तर काय आलं 3 7 12. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. पहिलं काय होतं, सुरुवातीला होतं पहा 2 4 6 आणि आता किती झालं 3 7 12. त्याचं कारण काय, याचा पगार वाढला होता म्हणून. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचं परत एक गणित बघू याच पद्धतीचं. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 20 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. अ ब क यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 3 4 आहे व त्यांचा पगार अनुक्रमे 5 10 20% वाढला. वाढ करण्यात आली तर त्यांच्या नवीन पगाराचे गुणोत्तर किती. पहिले वाढून घेऊ आपण. पहा सुरुवातीचे गुणोत्तर किती आहे 2 3 4. हे लिहून घेतोय मी. पहा 2 इथे लिहितोय 3 आणि इथे लिहितोय 4. आता पहा समजा याचे जर 5% काढले आपण, पहा 5 10 याचे जर 5% काढले तर पॉईंटमध्ये मिळते. मग आपण काय करून घेतो, तो पॉईंटमध्ये न येण्यासाठी प्रत्येकी गुणोत्तराला 10ने गुणून घेतो. असं हे झाला 10ने गुणलाय मी. आता पहा याचे 5% म्हणजे 105. इथे लिहितो आहेत मी 105. ओके चला हे झालं गुणोत्तराचं चिन्ह. चला दुसरं काय 10% म्हणजे या ठिकाणी किती घेऊ 110 भागेला 100. त्यानंतर तिसरं काय 20%. या 40चे काय करून घ्यायचे आपल्याला 20% म्हणजे काय करू 120 भागेला 100. बस झालं. हे पहिले सोडून घेऊ आपण. 0 0 प्रत्येक ठिकाणी कटते. पहा या ठिकाणी कटल का, लक्ष द्या. 20 1 20 20 5 100. 5ने याला भाग जातो. 5 1 5 5 2 10 आणि 5 1 5 किती राहिले या ठिकाणी 21. हे लिहून घेतले मी 21 गुणोत्तराचं चिन्ह. त्यानंतर 0 0 0 0 कटला, काय राहिलं 11 त्रिक 33. ओके त्यानंतर परत गुणोत्तर 0 0 0 0 12 चोक किती 48. येईल लक्षात तुमच्या. आता हे झालं आपलं गुणोत्तर पगार वाढल्यानंतर. यांनी काय म्हटलं नवीन गुणोत्तर काय. मग हे पगार वाढला त्याच्यानंतरचं गुणोत्तर म्हणजे काय, तर याला संक्षिप्त रूप करावं झालंय. मग संक्षिप्त रूप म्हणजे काय, या तिन्ही अंकाला भाग जाणारी संख्या आहे 3. बघा 3ने भाग जातो. 3 7 21 इथे लिहिली मी 7. 3 1 3 आणि 3 1 3 आणि इथे 3 1 3. ठीक आहे आणि किती राहिला 1 3 सक 18. याचा अर्थ या तिन्ही संख्येला भाग गेला कोणत्या अंकाने 3ने भागून. ठीक आहे लिहून टाका 3ने भागून. काय राहिलं 3ने भागल्यानंतर आता 7 11 16. मला सांगा याला भाग जाते कोणत्या संख्येने, नाही जात. म्हणजे आपलं उत्तर काय, नवीन गुणोत्तर काय मिळालं आपल्याला आता 7 11 16. जुनं काय होतं 2 3 4. आता काय मिळालं 7 11 16. येईल लक्षात. आता पहा एकंदरीत जवळपास आपले या प्रकरणावर 20 प्रकार झाले. किती प्रकार झाले 20. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण 21व्या प्रकारापासून सुरुवात करू. या लेक्चरमध्ये इथंच थांबून जाऊ. आपले धन्यवाद.